फलंदाज त्वरित पाठवायचे आहेत. शेलू टीमला विनंती आहे सलामी जोडी आपण त्वरित पाठवायची आहे मैदानावरती. फलंदाज पाठवायचे आहेत. विनंती आहे शेलू टीमला फलंदाज पाठवायचे आहेत. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील याची नोंद आपण घ्यायची आहे. कोणत्याही संघाचा जर पाठीराखा समर्थक आढळला तर त्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. या सामन्यासाठी पंच आहेत फिरोज खान सर आणि स्क्वेअर लेगचे पंच योगेश इंद्रीकर सर. हे दोन अनुभवी पंच आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शेलू टीमच्या माध्यमातून. कुमार आणि भावेश ही जोडी आहे शेलू संघाच्या माध्यमातून. 4 षटकांचा सामना असेल याची नोंद आपण घ्यायची आहे. 4 ओव्हरची मॅच असेल. चार ओव्हरची मॅच आहे. दोन्ही संघांना सूचना असेल 1 षटक हे पॉवर प्लेचं असेल आणि पॉवर प्लेचं षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती येतोय करण धुळे. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत या सामन्यासाठी. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना रंगतोय. जय हनुमान क्रिकेट संघ जोविली विपक्ष शेलू या दोन टीममध्ये. दोन्ही संघांना या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. सामना सुरू होतोय. पंचांचा इशारा येतोय गेम ऑन लेट्स प्ले. करण धुळे सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. लेफ्टम ओव्हर द विकेटचा मारा करतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज भावेश. पहिला चेंडू स्क्वेअर द विकेट खेळतो. गॅपमध्ये खेळलाय. पॉवर प्ले योग्य वापर करतोय. आउटस्टँडिंग अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय अजय धुळेच्या माध्यमातून. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन करतोय फलंदाज भावेश. 4 षटकांचा सामना आहे. अतिशय महत्वाचा सामना आपण पाहतोय. 2 दिग्गज संघांमध्ये काटेकी टक्कर आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. करण पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी दिल स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता. टप्पा पडल्यानंतर जमीनलगत चेंडू राहतोय. सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं तो सबमरीन चेंडू फेकतोय. यावेळी आपण पाहतोय करण धुळे. धावसंख्या स्थगित आहे. 2 धावा धावफलकावरती. यावेळी सुरेख टायमिंग करतो. स्क्वेअर द विकेट फेकून देतोय. स्क्वेअर लेग सी मार्शी बाहेर. पंचांचा इशारा येतोय षटकार. मॅच धावसंख्या 6 ने पुढे सरकते. 8 धावा धावफलकावरती. षटकार येतोय भावेशच्या बॅट मधून. अप्रतिम सुरुवात शेलू संघाच्या माध्यमातून. बिग विकेट डाऊन. ज्या फलंदाजाने या आधीच्या चेंडूवरती षटकार लगावला होता त्याच फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवतोय करण धुळे हा गोलंदाज भावेश. बॅक टू द पवेलियन. मॅच शेलू या संघाला खूप मोठा धक्का बसलाय. भावेश सारखा विस्फोटक फलंदाज बाद होतोय.
8 या धावसंख्येवरती खूप मोठा धक्का बसतोय. पहिला विकेटचं पतन होतंय. यावेळेस शेलू टीमसाठी लागलेला हा पहिला मोठा धक्का करण धुळे यश मिळवून देतोय. जय हनुमान जोवेली टीमला या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अप्रतिम षटक फेकतोय. एका षटकाराचा अपवाद वगळता आतापर्यंत प्रभावित करतोय, इम्प्रेस करतोय हा गोलंदाज करण धुळे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. पंचांच्या उजव्या बाजूने लेफ्टम ओव्हर द विकेटचा मारा करतोय. गतीमध्ये परिवर्तन, चेंडू ट्रॅव्हल होतोय. यावेळीचा शॉट स्क्वेअर लेगला, तोपर्यंत एक चिकी सिंगल पूर्ण होते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 9 धावा धावफलकावरती, 9 धावा धावफलकावरती आहेत. एका गाडीच्या मोबदल्यामध्ये शेलू या संघाची बिग फाईट सामना आपण पाहतोय. काटेकी टक्कर आपण पाहतोय. क्रिकेटचं युद्ध आपण पाहतोय या मैदानावरती. जोविली आणि शेलू या दोन संघांदरम्यान 4 स्टँडची उभारणी करण्यात आलेली आहे. मैदान सजवलेलं आहे. यावेळी सुरेख टायमिंग करतो. इनफिल्डच्या वरून आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमा रेषे लगत चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर लँड होतोय. चौकार आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती इन डबल फिगरमध्ये 13 धावा धावफलकावरती एका गाडीच्या मोबदल्यामध्ये शेलू या संघाची. संगीत आपण पाहतोय डीजे मास्टर मॅडीच्या माध्यमातून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ इथून शिल्लक आहे, कारण की 4 षटकांचा सामना आपण पाहतोय शेलू बनाम जोविली या दोन टीममध्ये. जोविली संघ याच विभागातील संघ आहे. त्यांच्यासमोर शेलू संघ खेळतोय. अनेक वेळा आमने सामने आलेले आहेत. नक्कीच एकमेकांना डावपेस माहिती आहेत एकमेकांचे. असे हे दोन संघ आमने सामने आहेत. नक्कीच औचित्य आहे स्वर्गीय मधुकर भोईर स्मृतिचषकाचं. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. यावेळी ऑन द टॉस खेळत आहेत. जवळपास कोणताही क्षेत्ररक्षक नाही. एक धाव कंप्लीट. चांगले क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण होत आहेत. विश्वनाथ धुळे येतोय दुसरं षटक फेकण्यासाठी. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली सुरुवात करतोय या मैदानावरती. जरूर पहिला धक्का खूप लवकर बसलाय. त्यानंतर आपण पाहतोय संघाला सावरण्याचं काम करतायत हे 2 फलंदाज. यावेळी शफल मारण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. आखूड टप्प्यात चेंडू फेकला होता. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स होतोय. टेकअप होते चेंडू आणि सरळ जाऊन विवेक गायकवाडच्या हातामध्ये विसावतोय. दरम्यानचा हा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 15 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. राईट टर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय कासगाव एन कडून विश्वनाथ धुळे. यावेळी सुरेख चेंडू. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय, परंतु लाईन चुकीची आहे. वाईटचा इशारा येतोय पंच योगेश इंद्रीकर सरांचा. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावफलकावरती धावा आहेत 16 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज सचिन आहे. सचिन आणि कुमार ही जोडी आहे मैदानावरती. पुढील चेंडू पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने विश्वनाथ. यावेळी अजून एक चांगला चेंडू आपण पाहतो. इनस्विंगच्या माध्यमातून आतमध्ये येतोय आणि यष्टरक्षक आपण जर पाहिलं गेलं तर विवेक गायकवाडच्या हातामध्ये हा विसावतोय. अजून एक चांगला चेंडू. निर्धाव चेंडू. डॉट चेंडू. धावसंख्या स्थगित. 16 धावा धावफलकावरती आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा विश्वनाथ. यावेळी अजून एक चांगला चेंडू आपण पाहतो. शरीराचा वेध घेतला जातोय. एक चिकी सिंगल पूर्ण होते. पंचांचा इशारा लेग बाईटचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 17 धावा धावफलकावरती आहेत.
17 धावा धावफलकावरती वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेत थेट प्रक्षेपण केलं जात आहे. ही स्पर्धा घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम केलं जात आहे. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जोडले गेलेले आहेत त्या प्रेक्षकांसुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. फुल टॉस चेंडू फेकला, जेलची संधी, सुरेख जेल टिपतोय, अजय धुळे डीप लॉंग ऑन मध्ये अजून एक धक्का बसतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सलामीचा फलंदाज कुमार बॅक टू द पवेलियन. ज्याप्रमाणे करण धुळेने पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्यानंतर या षटकामध्ये कमबॅक करतोय हा गोलंदाज विश्वनाथ धुळे. बेस्ट इकॉनॉमिकल षटक फेकतोय, कंजूस गोलंदाजी दाखवतोय या मैदानावरती. विश्वनाथ धुळे पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेटने. यावेळी सुरेख टायमिंग करतोय, ऑन साईडला गॅपमध्ये खेळलेत, जवळपास कोणताही शतक नाहीये. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू सीमा पार, दणदणीत चौकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती आहेत. बघे शेवटच्या 12 चेंडूंमध्ये किती धावा जमवतोय यावेळीच शेलू हा संघ आणि किती धावांचं टार्गेट सेट करतोय शेलू संघ. नवनाथ राऊत यांचं आगमन, त्यांच्यासोबत करण लहानेसुद्धा आहेत, त्यांचंसुद्धा आगमन होतं आहे. वेलकम. तर 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. वैयक्तिक पहिलं, सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन तो गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. विवेक गायकवाड पहिल्या सामन्याचा हिरो आपण पाहतोय, येतोय गोलंदाजीसाठी. या तिसऱ्या षटकामध्ये चामटोली गाव एंडकडून सज्ज होतोय. तर स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय अक्षय, नॉस्ट्रायकिंगला फलंदाज सचिन. ही जोडी आपण पाहतोय शेलू संघाच्या माध्यमातून. पहिला चेंडू सुरेख चेंडू फेकला जातोय, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय, सरळ जाऊन अजय धुळेच्या हातामध्ये विसवतोय. दरम्यानचा हा निर्धाव चेंडू फेकला जातोय. धावसंख्या स्थगित, धावसंख्या 21 धावा धावफलकावरती. जो संघ जिंकेल तो संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल आणि फाईट करेल भोज या संघासमोर. फुल टॉस चेंडू फेकलाय, सरळ बॅटने खेळलेत, डीप लॉंग ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सुधीर धुळेच्या माध्यमातून. तोपर्यंत एक चिकी सिंगल पूर्ण होते, धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 22 धावा धावफलकावरती. अप्रतिम गुणलेखकाची भूमिका आपण पाहतोय रमेशजी मयेकर यांच्या माध्यमातून. लाख लाख आभार व्यक्त करतोय. चांगलं 23 धावा धावफलकावरती आहेत. सुसज्ज असं हे मैदान. यावेळी सुरेख टायमिंग करतोय, ऑफ ड्राईव्हचा फटका आहे, डीप लॉंग ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय हरेश इरमाळीच्या माध्यमातून. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 24 धावा धावफलकावर.
गावाचा श्री गणेश संघ विजयी झाला मैदानाला गावाचा श्री गणेश संघ विजयी झाला मैदानाला गावाचा श्री गणेश संघ विजयी झाला मैदानाला गावाचा श्री गणेश संघ विजयी झाला मैदानाला. थँक्यू सो मच. खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय. श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव आयोजित व ग्रामस्थ मंडळ कासगाव आयोजित स्वर्गीय मधुकरजी भोईर स्मृती चषक 2019 हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. या मैदानावरती लाख मोलाची क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. एकूण 2 लाख रुपये कॅश प्राइज असलेली ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि मालिकावीरच्या स्वरूपाने एक धक्का बसतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 26 या धावसंख्येवरती शेलू टीमला. फलंदाज राजा आहे. नॉस्टॅकीला फलंदाज गुरुनाथ आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवतोय अविनाश धुळे. अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय. भोज संघाचा संगणक आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. भोज संघाचा संगणक, कारण की यापुढील सामना तुमचा असेल. लोअर फुल्डर चेंडू फेकला, स्क्वेअर द विकेट खेळतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगले क्षेत्ररक्षण विश्वनाथ आहेत. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 27 धावा धावफलकावरती 27 धावा धावफलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेलू या संघाची स्ट्रायकिंगला फलंदाज आहे गुरुनाथ. ओव्हर द विकेट अविनाश धुळे. यावेळी सुरेख टायमिंग करतोय. ऑन ड्राईव्हचा फटका आहे. अजय धुळे आहेत. डीप लॉंग ऑन मध्ये येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 28 धावा धावफलकावरती शेलू संघ एका धावेसाठी झगडतोय. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय या मैदानावरती शेलू टीमला या दुसऱ्या सामन्यामध्ये. यावेळी अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. तेवढंच चांगलं यष्टरक्षण आपण पाहतोय. करण धुळेच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी आपण पाहतोय. यष्ट्यांच्या पाठीमागे कौतुकास्पद कामगिरी करतोय. यष्ट्यांच्या पाठीमागे करण धुळे हा यष्टरक्षक. धावसंख्या स्थगित आहे. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा खर्च करतोय अविनाश धुळे. अकोटपे चेंडू शॉर्ट पुल करतोय. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल फेकून देतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. धावा नक्कीच उपयुक्त ठरतील या शेलू संघासाठी. एक सन्मानजनक स्कोर, एक फायटिंग स्कोर उभारण्यामध्ये यश आलंय शेलू टीमला. आता मात्र 10.00च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील जय हनुमान जोविली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय येतात मायक्रोफोनवरती आमचे सहकारी समालोचक मित्र, आमचे आदर्श जगदीशजी पाटील.
उपस्थित लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा श्री गणेश क्रीडा मंडळ कासगाव आयोजित स्वर्गीय मधुकर दादा भोईर स्मृती चषकामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. आपण सामना पाहता एकीकडे असेल शेलू संघ, दुसरीकडे त्याला फाईट देईल तो मात्र जय हनुमान जोईली संघ. तर हा सामना लाईव्ह जर पाहत असतील आमचे बदलापूरचे माजी नगरसेवक आणि जय हनुमान क्रीडा मंडळ जोईली संघाचे खंबे समर्थक आणि जाणीय क्रिकेटचं बीज बदलापूरमध्ये पेरलं ते मंगेश विनायक धुले, त्याचबरोबर चेतनदादा धुले असतील तर त्यांचं मी स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. तर पुन्हा एकदा जोईली विपक्ष शेळू असा सामना पाहायला मिळाला. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालं 39 जाबा कुठल्या गेल्यात आणि 40 जाबांचं लक्ष असेल ते मात्र टीम करण आणि कंपनी समोर. तर येणारे 24 चेंडू आणि 40 जाबा करावे लागतील. प्रत्येक षटकामध्ये 10ची सरासरी कायम ठेवावी लागेल. तर सलामीची जोडी मैदानामध्ये अजय आणि करणला पाचारण केलं गेलंय. गोलंदाज पाहतोय पहिलं षटक प्रशांत. ओहो अतिशय चांगला फटका, व्हॉट अ ग्रेट शॉट. चेंडू मात्र पॉइंटच्या मधून जातोय सीमा पलीकडे. डिपिश कबरला पहिला दणदणीत चौकार. पहिल्याच बॉलवरती अजयच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. मागच्या सामन्यामध्ये मात्र अजय एका चौकाराने मात्र बाद झाला होता आणि पहिल्याच बॉल फेस करत असताना 4 धाबा. पुन्हा एकदा लेटकट खेळतोय. बॅकफूट पाडला, क्षेत्ररक्षक होते. चेंडूचा प्रचंड वेग, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करण होते. एकच धाव मिळतोय ती मात्र दापडकावरती. 40 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि 40 धाबा जर येथून बनवल्या तर निश्चितच बहुत संघर्ष 2 हात करेल तो जोईली संघ. मग जर काही त्यांना या 40 धाबा बनवता आल्या नाही तर हा शेळू संघ आहे तो मात्र बहुत संघाशी 2 हात करेल. तर बहुत संघ सज्ज आहे. विशाल भारतीचा संघ कोणताही संघ येवो मात्र त्या संघाची फार चांगली गोलंदाजी या 2 सामन्यामध्ये पाहायला मिळाले आणि सर्वांना नेहमी इम्प्रेस केलंय ते मात्र विशाल भारतीने. करणचा चेंडू अतिशय चांगला दमदार फटका. चेंडूला मात्र सरळ रेषेत केले जाते, सीमा पलीकडे जाते. 1 बाउंस ओव्हर द लाईन, 4 रन्स. तर करणच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. पंच वाईटची खूण करतात आणि 1 धाव अबांतर रूपाने मिळतो ती या संघाला. चेंडूची लाईन मी म्हणेन थोडासा भरकटला, थोडासा बाउन्स दिला होता. जो एक्स्ट्रा बाउन्स मिळाला चेंडू पडल्यानंतर झपकन बाहेर निघून गेला, त्यामुळे पंच या ठिकाणी वाईटची खूण करतात. रटम ओव्हर द विकेट मारा करत असताना पुढे आल्या डान्सिंग डाऊन द विकेट आणि झेल सुटला गेलाय पॉइंटच्या दिशेला. करणचा झेल सोडलाय, करणच होते त्या ठिकाणी, हरकत नाही. मात्र झेल सुटला. जेव्हा जेव्हा झेल सुटले गेले तेव्हा मात्र झेलची किंमत मोजावी लागले. आज मात्र करण थोडासा चाचपडत खेळतोय. कॉन्फिडन्स पाहिजे तेवढा फटक्यामध्ये वाटत नाहीये. पहिल्या सामन्यात सुद्धा ते चित्र पाहायला मिळालं आणि थोडासा दबाव आहे की काय या फलंदाजावरती असं वाटतंय. कारण ही मोठी स्पर्धा आहे, त्यामुळे मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये जेव्हा आपण खेळता तेव्हा मात्र निश्चितच थोडासा दबाव पाहायला मिळतोय. मात्र कधी करणचा दबावामध्ये चांगला खेळ होतोय हे सांगता येत नाही. या स्ट्राईकला मात्र अजय रोटेट केली जाते. 11 धाबा दापलकवरती. या ठिकाणी घुटना टेक, तमाशा देख, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू सीमा पलीकडे जातोय. पुन्हा एक चौकार अजय धुलेच्या बॅट मधून. भल्या त्या गोलंदाजानं हुकमी चौकार षटकार मारी. भल्या भल्या त्या गोलंदाजानं हुकमी चौकार
षटकर मारी ऐसा जोवेली गावचा करंजुले बदलापुरात एकदम भारी ऐसा बदलापुराचा हॅलो. वंडर तर तिसरा चौकार या षटकामध्ये प्रशांत मात्र थोडासा महागडाच ठरतोय. स्वतः संघनायक आहे त्या संघाचे. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न होता, शेवटचा बॉल होता, मात्र हा बॉल डॉट जातोय आणि धावसंख्या धावपळकावरती बिनबाद 15. चांगलाच स्टार्ट करून दिलं ते जय हनुमान जोयली टीमने. षटक होते जे आपली ताकद 15 धावा 15. तर उर्वरित समीकरण पाहायला मिळतोय आपल्याला 25 धाब्याची गरज आहे. 18 बॉल 25 धाबा. पहिला चेंडू लोअर फुलटॉस ड्राईव्ह करतोय चेंडूला ऑन साइडला. एकच धाव मिळेल. हलक्या हाताने मात्र एक धाव एकपटली गेली. करणने विचारलं, कशासाठी विचारलंय त्याला कळलंय की सामना क्लोज आहे, त्यामुळे कधी आपली विकेट सुरक्षित राहील हे पाहणं उचित ठरेल त्याच्या वतीने. कारण तो जर थांबला तर सामन्याचं चित्र पालटू शकेल. मात्र शेलू संघ आहे बऱ्याच वेळा या मैदानामध्ये, मग ती डेची स्पर्धा असो या नाईटची, त्यांची कामगिरी मात्र नेहमीच चांगली पाहायला मिळाली आहे. मात्र तरीसुद्धा 2 ते 3 खेळाडू त्यांचे ठराविक या संघामध्ये पाहायला मिळत नाही आहे. तरीसुद्धा एकंदरीत लौकिकाला साजेशी खेळ करत असताना रिव्हर्स खेळतोय अजय मात्र करतोय काय. या ठिकाणी पंच वाईट चिकून करतात. योगेश इंद्रेकर यास वाईट आलाय. एक धाबा अबांतर रूपाने मिळतो ती या टीमला संघाला. आणि धाबा झाल्या त्या 17 धाबा. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. 40 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. भोज संघ रेडी आहे की कोणता संघ बाहेर निघून जातोय. पंच वाईटची खूण करतात. तर गोलंदाजी करताना गोलंदाजाला दिशेवरती नियंत्रण, रिलीज ऑफ डिलिव्हरी, बॉडी बॅलन्स हे फार महत्त्वाचे घटक असतात. आणि ते जर केलं तर निश्चित एक चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. कारण एका षटकात 2 ते 3 खराब चेंडू फेकले तर निश्चित फलंदाजासाठी ती पर्वणी असते. आता मात्र क्लीन बोल्ड होतोय. मोठा फटका खेळायचा होता, मिळेसमला चेंडू होता. चेंडू आणि बॅट यांचा संपर्क झाला नाहीये आणि एस्टनचा वेध घेऊन चेंडू जातोय. यू मिस आय डेफिनेटली एट फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज मैदानामध्ये येतोय. विवेक गायकवाडला पाहतोय. मागच्या सामन्याचा नायक हिरो होता, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारा फलंदाज खेळाडू होता आणि आता मात्र 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीला. तर फार मोठा धक्का मिळाला. यश मिळतोय ते मात्र निहालला. 2 खराब चेंडू फेकले होते, त्याच्यानंतर मात्र चेंडू अतिशय चांगला फेकला. वरून फटका खेळायचा होता, चेंडू मात्र खालून गेला एस्टेनचा वेध घेऊन. विवेक या ठिकाणी चांगला फटका, कॉपी बुक स्टाईलने चेंडूला खेळवला. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण राजू होते त्या ठिकाणी. 1च धाव पाहायला मिळाले. एक धाब्यासाठी मात्र आता संघर्ष करावा लागला. अद्याप 20 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 14 चेंडू. सामना जरी क्लोज असला तरी सुद्धा सामना कधी कोणाच्या बाजूने झुकेल हे सांगू शकत नाही. एखादा दुसरा बिगी ट्रेन गरजेचं असेल
जोईले टीम साठी. आणि अजय गुस्साकी करतोय, तिसऱ्यांदा मात्र गुस्साकी केली आहे आणि अखेरकार स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारली आहे म्हणायला हरकत नाही आहे, कारण तिसरा फटका होता तो नाकाम राहिलाय आणि फलंदाज बाद होतोय. आणखीन एक विकेट. दुधारी तलवारचा वापर केला, चले तो दुश्मन की गर्दन काट दे वरना खुद की. मात्र या ठिकाणी स्वतःच बाद झालेत. गरज नव्हती मी म्हणेन, चांगला खेळ चालला होता. एकेरी दुहेरी दाबांना प्राधान्य दिलं असतं तर सहज विजयापर्यंत पोहोचू शकले असते. मात्र क्रिकेट आहे. लोअर पुलटचा चेंडू होता, ऑन साईडला दुसऱ्या दाब्याचा कॉल दिला गेलाय. दुसरी धाव पूर्ण होईल का? रिक्स उचलली आहे आणि पाहता पाहता दुसरी धाव पूर्ण केली जातोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. फलंदाज विशूला पाहतोय. दुसरा धाव एकवटली आहे आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात जरी 15 धावा आल्या असल्या तरी मात्र दुसऱ्या षटकात फक्त 7च धावा आल्यात. त्यामुळे टोटल धावसंख्या झाली आहे 22 आणि आता गरज आहे ती मात्र 18 धावेची. येणारे चेंडू असतील 12, गरज आहे ती 18 धावा. तर पहा आमचे डीजे मास्टर आहेत. कधी क्रिकेट विथ म्युझिक, कधी लोकगीतं, कोळी गीतं, कधी मात्र डबल मिनिंगचे गाणे आणि कधी क्रिकेटचे गाणे हे वाजवतात. अतिशय चांगला त्यांचा प्रयत्न राहिलाय. चांगले प्रयत्नांना यश मिळालंय त्यांना. साहेब बोला ना. तर या दरम्यान पाहतोय मयूर ग्रुपचे सर्वे ज्याने एक बदलापूरमध्ये नामांकित स्पर्धा भरवली गेली आणि ही स्पर्धा अक्षरशः प्रेक्षकांनी डोक्यावर उचलली. ते या स्पर्धेचे सर्वे जनक, प्रणिते आणि निर्माते सन्माननीय मयूरजी पिसेकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांचं शब्द सुमनाने हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. तर आज चौकार आलाय आणि अतिशय महत्वाचा फटका होता आणि या चेंडूवरती आल्यात 4 धावा. फलंदाज होते विवेक. दादा पिसेकर यांचं आगमन झालंय. एक क्रिकेटचे चाहते एक युवा आहेत आणि निश्चितच त्यांच्या माध्यमातून मात्र जी स्पर्धा भरवली गेली, पहिली स्पर्धा होती या सीझनची. काय लाजवाब स्पर्धा झाली. प्रेक्षकांमध्ये मात्र त्या स्पर्धेची 365 दिवस चर्चा राहील. ती स्पर्धा चर्चेत राहील अशी स्पर्धा भरवण्यात आली. तर थँक्स अलॉट मयूर दादा. चौकाराने सुरुवात केली. विवेकने अक्रॉस दी लाईन खेळतोय. पुन्हा एकदा मात्र क्षेत्ररक्षकाचं फंबलिंग झालंय त्या ठिकाणी. मात्र चांगलं सुधारित काम केलं जातोय आणि एकच धाव. धावसंख्या धावपळकावरती
फ्लायओव्हरचा 27 धाबा, 40 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करायचा होता तो जय हनुमान जोयले टीमला आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळतो तो शेळू संघ. त्यामुळे आता येथे मात्र धाबा बनवायच्या आहेत त्या 13 धाबा. 13 धाब्याची गरज. यावेळेस मात्र अंदर टॉस खेळतोय, चेंडू मात्र गॅप मध्ये ढकललाय, थोडंसं पंबलिंग झालं, त्याचा फायदा उचलायचा होता, मग विवेकने नकार दिला. त्याला माहित आहे आपल्या विकेटची किंमत. मगाशी सुद्धा 4 फलंदाज बाद झाले, विवेक मात्र शेवटपर्यंत मैदानावरती थांबले, गेम प्लॅनिंग केली आणि सामना जो धारोळ संघाच्या बाजूने होता त्याला मात्र खेचून आणला. गोलंदाज भावेश तिसरे षटकात हात घालताना अद्याप 12 धाब्याची गरज आहे. इथून मात्र चेंडू असतील ते 9 चेंडू 12 धाबा. तर मगाशी चौकार आलाय तो मात्र फार महत्वाची भूमिका बजावेल तो चौकार बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा. फुल टच चेंडू, एक्साइटिंग पॉवर, बॉल गोज ऑन, 6 रन, गुड शॉट. जरा व्यवस्थित गाणी येऊ द्या. तर षटकार आलाय, या षटकाराने मात्र समीकरण थोडंसं सोपं पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा विवेक बॅटचा पेस करतोय, मिस टाइम शॉट आणि जेल सोडलाय की सामना सोडलाय आणि आता मात्र सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावर. तर स्कोर झालाय तो 36 धाबा. 4 धाब्याची गरज आहे. इथून मात्र एखादा चौकार आला तर सामना संपेल. मात्र मी विनंती करेन भोज संघाचा कॅप्टन आपण आमच्या समालोचन कक्ष समोर यायचंय. भोज संघ त्यांच्यामध्ये फाईट पाहायला मिळेल या दोन संघामध्ये. विवेक मात्र चौकाराने सामना संपवतोय. पुन्हा एकदा तगडी फलंदाजी पाहायला मिळतोय तो विवेकच्या बॅटमधून आणि या चौकार पाहतोय आणि सामना जिंकलाय तो जय हनुमान जोयले टीमने.